एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे। वाशिम जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळणार आहे। पालकमंत्री पदाच्या संपूर्ण घडामोडींच्या बाबतीतली एक वेगळी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे आणि वाशिम जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळणार असं कळतंय। नक्की यामागचं कारण काय आहे, हसन मुश्रीफ यांनी ही जबाबदारी का सोडली आहे याबद्दल अर्थातच माहिती घेणे उत्सुकतेचं असेल। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आहेत। निलेश, अचानक अशा पद्धतीची माहिती येते की मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे, यामागचं कारण काही कळतंय का? पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अनेक मंत्री असे आहेत ज्यांना सातत्यानं नाराजी व्यक्त केली होती की शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांना ज्या पद्धतीनं त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यांमध्येच पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली, मात्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मात्र लांब लांबच्या जिल्ह्यांची जबाबदारी मिळाली आणि त्यामुळे प्रवास करताना मोठ्या अडचणी येत असल्याचं सातत्यानं एक नाराजी जी आहे ते पक्षातील मंत्र्यांकडून करण्यात येत होती। याचं एक पहिलं उदाहरण आता आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतंय। हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा सातत्यानं जवळपास 800 किलोमीटरचा प्रवास करणं शक्य नाहीये आणि त्यामुळे आपल्याला पालकमंत्री पद वाशिमचं नको अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासमोर मांडली आणि त्यांना आपलं पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील आता सोडल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे अजित पवारांना देखील या संपूर्ण विषयामध्ये माहिती घेताना आणि हसन मुश्रीफ यांची बाजू समजून घेताना आता एक वेगळा निर्णय घेतलेला आहे। या वाशिम जिल्ह्याची जबाबदारी आता क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या खांद्यावर देण्यात येणार आहे आणि लवकरच या ठिकाणी दत्ता मामा भरणे आपल्याला पालकमंत्री म्हणून पाहायला मिळतील। मात्र पक्षातील जी नाराजीची खदखद आहे ही या निमित्तानं आता समोर आलेली आहे, कारण अनेक मंत्री आहेत त्याच्यामध्ये नरहरी झिरवाळ असतील किंवा इतर आणखी महत्वाचे जे आमदार मंत्री आहेत हे देखील जे आहे ते सातत्यानं दूरवरचा प्रवास करतायत आणि त्यामुळे एक नाराजीचा सूर पाहायला मिळत होता। त्याचं पहिलं उदाहरण आपण आता पाहतोय। पूर्वी धन्यवाद निलेश आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर या क्षणाची मोठी बातमी आहे की मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडलेलं आहे आणि आता त्यांच्या जागी दत्ता भरणे यांची नियुक्ती वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून करण्यात आलेली आहे। प्रचंड मोठा प्रवास सातत्याने करायला लागतो। कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा जवळपास 800 किलोमीटरचा प्रवास सतत करायला लागतो। तो करणं शक्य नसल्याचं कारण देत त्यांनी पालकमंत्रीपद सोडल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे वाशिम जिल्ह्याला आता लवकरच नवीन पालकमंत्रीपद मिळणार आहे आणि क्रीडा मंत्री दत्ता भरणे लवकरच पालकमंत्री पदाची जबाबदारी घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पण कुठेतरी या सगळ्या प्रकरणानंतर पक्षांतर्गत जी खदखद आहे ती सुद्धा थोडीशी बाहेर येताना दिसतेय, कारण मंत्र्यांना असं अपेक्षित होतं की आपल्याच जिल्ह्यात आपल्याला पालकमंत्री करण्यात यावं, परंतु तसं झालेलं नाहीये। लांब लांबचे जिल्हे त्यांना पालकमंत्री पदासाठी देण्यात आलेत आणि त्यामुळे जो एक लांब पल्ल्याचा प्रवास सातत्याने करावा लागत होता मुंबई, वाशिम, कोल्हापूर असा मंत्री हसन मुश्रीफ यांना, तो पाहता ती दगदग सहन न झाल्यामुळे त्यांनी वाशिमचं पालकमंत्रीपद सोडल्याचं कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।